तुमच्यातल्या प्रत्येकाला याच्यात भाग घ्यावा लागणार आहे. त्यामुळे जे आज माना खाली घालून बसले, हात वर करत नाही, त्यांनी असं समजायचं कारण आहे आमची सुटका याच्यातून नाही. कारण 10 विद्यार्थ्यांचे ग्रुप आणि त्याचा एक लीडर अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्यांना दिलेल्या विषयातील पाठ्यपुस्तक असेल, पुस्तक असेल, टॉपिक्स असतील, त्याप्रमाणे त्याची तयारी त्या ग्रुपनं विषय दिल्यानंतर आणि त्यांचा नंबर जेव्हा येणार आहे ते सांगितल्यानंतर, कधी कॉलेजमध्ये आल्यावर रिकामा वेळ असेल, त्या फावल्या वेळेस किंवा कॉलेज सुटल्यावर असेल, मधल्या सुट्टीत असेल, एखादा ऑफ पिरियड असेल, अशा कुठल्याही वेळेमध्ये एकत्र बसायचं, ती जबाबदारी लीडरची आहे. तर लीडर आपल्या मेंबर्सना कशा पद्धतीनं हँडल करतो त्याच्यावर आहे. आणि मग त्या लीडरनं चला हे आपण आता एक अर्धा तास रिकामा आहे, बसूयात आपण इथं वर्गामध्ये किंवा आपल्या कॅफेटेरियाच्या तिथं खाली. आणि काय रे तू काय वाचलं का त्याच्यावर, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं तुला, आणि काही नाही नोटिंग करून ठेवायचं. अशी फक्त गप्पा मारायच्या, काहीच नाही. आणि ज्या दिवशी आपला नंबर येणार आहे त्यावेळेस त्या मेंबर्सना आपण काय त्याच्यावर चिंतन केलं, वाचन केलं, मनन केलं, त्याचे मुद्दे काय एका कागदावर नोट करून आपल्या जवळ ठेवायचे. लीडरनं सगळ्यांचा गोषवारा जवळ ठेवायचा. आणि मग त्या पद्धतीनं आपण सगळ्या टीचर्सना ही ऍक्टिव्हिटी कशी राबवायची याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप करायचे आहे आणि त्याचे लीडर त्याच्या याद्या या तयार करून आणायच्या आहेत. आणि विद्यार्थ्यांना मधल्या काळात आता 8-10 दिवस गेले ही ऍक्टिव्हिटी अशी असणार आहे आणि अशा पद्धतीचे टॉपिक असणार आहेत, त्याचं वितरण त्यांना करायचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहे त्यावेळेस ज्या दिवशी ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या दिवशीच्या त्या तासाला तो ग्रुप किंवा ते ग्रुप पुढे येऊन आपल्या विषयावरचं डिस्कशन करतील. लीडर ती ऍक्टिव्हिटी पुढे घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग त्याचं कन्क्लुजन होईल. आणि शिक्षक मग प्रश्नोत्तरातून भाग झाल्यावर त्याच्यावर भाष्य करेल. आणि तो टॉपिक किंवा युनिट तिथं अशा पद्धतीनं डिस्कशन मधून फुलवलं जाईल. आणि त्या पद्धतीनं आपण सर्व टीचर्सला त्या पद्धतीचं गायडन्स केलेलं आहे. आता त्यातला एक डेमो फिजिक्स डिपार्टमेंटनं जे ग्रुप केलेले होते त्यातला एक ग्रुप ऍक्टिव्हली पुढे आला की आम्ही डेमो द्यायला तयार आहोत. म्हणजे आता हा डेमो देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हा डेमो शिक्षकांना देखील मार्गदर्शन करणार आहे. आणि आजचा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप ज्यावेळेस 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे आला कसं आहे बॉस स्वरूप याचं कसं असेल, कारण त्यांनाही काही माहीत पाहिजे कसं हे सगळं पुढे न्यायचं. त्यांना असं आपण म्हटलं की आता तुमच्या वर्गातले तुमची पाठ्यपुस्तकं ते असतील, त्याच्यावरचे युनिट्स वाचलेले असतील, मुलं वाचतील, त्याची करतील. पण आपल्याला सर्वांच्या समोर डेमो करायचं तर तुमचा फक्त एकट्याचा विषय घेऊन चालणार. आणि मग आपण वेगळा विषय घेऊ की जो सगळ्याच मुलांच्या दृष्टीनं आणि सिलेबसच्या दृष्टीनं देखील महत्वाचा आहे. आणि मग प्रज्ञा काय सर्व ही एकदम ऍक्टिव्ह मुलगी आहे, त्याची लीडर आहे बा. तिनं या ग्रुप कडनं खूप 3च दिवसात खूप चांगली तयारी करून घेतली आहे. यांना टॉपिक देताना आपण मला वाटतं फर्स्ट इयर का सेकंड इयर IPS फर्स्ट का सेकंड IPS नावाचा विषय मी त्यांना दिला. आता ज्युनियरच्या मुलांना वाटेल की हे काय आहे बा IPS, सिनियरच्या मुलांना माहीत आहे IPS काय आहे. तर शिक्षणामध्ये बदल झालेला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नावाची पॉलिसी 2020 मध्ये आली आणि
2024 ला तिची अंमलबजावणी झाली. पूर्वीचा पॅटर्न बदलला, पण तो सध्या फक्त युजी आणि पीजी लेवलवर आहे. हळूहळू आता तो खाली ज्युनियर आणि हायस्कूलकडे पण बदलणार आहे. पॅटर्न बदललेला आहे. आणि मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप वेगवेगळे विषय आलेले आहेत. तुमचे कसे जनरल विषय असतात 6, मग कला शाखेचे, वाणिज्य शाखेचे, विज्ञान शाखेचे, त्यांच्या त्यांच्या फॅकल्टीनुसार 6 विषय असतात. बीसीएसचे, बीसीएचे त्याला ऍड करणारी काही विषय नव्या काळानुसार आलेले आहेत. त्याच्यामध्ये स्किल इन्हान्स नावाचा एक भाग आलेला आहे, SEC. त्याला क्रेडिट्स आलेले आहेत. पूर्वी क्रेडिट्स नावाचे प्रकार नव्हतात, गुण होते, टक्केवारी होती. आता क्रेडिट आलेले आहे. 2 क्रेडिटचा तो ओळी नावाचा एक पार्ट आलेला आहे सिनियरला. ओळी म्हणजे ओपन इलेक्टिव्ह. मग सायन्सचा मुलगा आहे आणि त्याला वाटलं की मी कॉमर्स मधला एखादा विषय घ्यावा, आणि आर्ट्सचा मुलगा आहे त्याला वाटलं की फिजिक्स मधला एखादा विषय घ्यावा. तर तसा एक विषय 2 क्रेडिटसाठी दिले, त्याला ओळी असं म्हणतात. तसाच मग हा एक विषय आलेला आहे IQS, इंडियन नॉलेज सिस्टम. आणि या इंडियन नॉलेज सिस्टमशी तुमचा, माझा, आपला सर्वांचा, प्रत्येक भारतीयाचा जन्मापासून संबंध आहे, मृत्यूपर्यंत संबंध आहे. आपण जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंत सातत्यानं भारताची जी एक प्राचीन परंपरा आहे, भारताची एक प्राचीन संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये खूप क्रांतिकारक अशा गोष्टी होत्या ज्या आपण कालानुरूप विसरत चाललेलो. कदाचित एखादी आपली आजी असते, ती शिकलेली नसते, पण ती आपल्यापेक्षा हुशार असते, आपल्यापेक्षा ज्ञानी असते. आपण फक्त पुस्तकी किडे असतो, आपण फक्त डिग्र्या मिळवलेल्या असतात, पण ती अडाणी आजी मात्र आपल्यापेक्षा ब्रिलियंट असते. तिला इथलं पर्यावरण, इथली स्थितीकृती, इथला निसर्ग, इथला समाज, इथलं कुटुंब, हे सगळं तिला सहजगत्या अवगत असतं. आणि त्याच्या संबंधातलं नॉलेज म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम. आणि मग आयुर्वेद असेल किंवा तुमचं अर्थशास्त्र असेल, तुमचं समाजशास्त्र आहे, तुमची कला आहे, तुमचं साहित्य आहे, त्यानंतर तुमचं राज्यशास्त्र आहे, सगळे विषय, विज्ञान आहे, तुमचं वैद्यकशास्त्र आहे, तुमचं न्यायशास्त्र आहे, सगळ्या शास्त्रांची आधुनिक सिलेबस मध्ये आलेली गोष्ट आणि त्याचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीतील ज्ञानाशी असलेला संबंध हा परत एका उजागर करायचा आहे, उजळायचा आहे. त्याच्यासाठी IKS नावाचा हा विषय आलेला आहे. आणि तो विषय मग जनरल सगळ्यांना टच होणार असल्यामुळं मी या टीमला दिलेला आहे. प्रज्ञाच्या हाती सूत्र देण्यापूर्वी मी फक्त एकच उदाहरण आता मला आठवलं म्हणून देतो आहे. माझी आई शिकलेली नव्हती, आपण आजीचा बटवा म्हणतो तसं शिकलेली नव्हती, अडाणी होती, परंतु हजारो अभंग तिला तोंड पाठवले. आज आपल्याला साधं एक प्रश्न विचारला तर आपण मान खाली घालतो, हात पण वर करत नाही. आपण 12वी पर्यंत 11वी पर्यंत सिनियर पर्यंत आलोय, इतकं आपलं ज्ञान तुटपुंज आहे. एक पुस्तकाचा धडा वाचल्यानंतर फक्त 50-16 हात वर येतात, ही हजारपैकी. बाकीच्यांनी ऐकलं नव्हतं का? बाकीच्यांचे कान त्यावेळी बंद होते का? प्रश्न आहे. आणि मग माझी अडाणी आई कुठल्या शाळेत गेलेली नव्हती, पण मी बालपणी तिची एक ओळी ऐकायचो आणि त्या ओळीमध्ये इतका गोडवा होता, इतका नाद होता, इतका अर्थ होता, तो मला आज कळतो. मी मराठी विषयाचा असल्यामुळे मला तो आज कळतो. आणि मग ती जात्यावर दळता दळता ती ओळी गायची, गाऊन म्हणायची बा, मृगाधी पाऊस पडतो रोहिणीचा, मृगाधी पाऊस पडतो रोहिणीचा, भावाधी पाळणा हालतो बहिणीचा, भावाधी पाळणा हालतो बहिणीचा,
आता हे ऐकायला फार गोड वाटायचं, झोप यायची, करत नसायचं, पण ते पाठ होऊन गेलेलं होतं त्याच्यावर. आणि मी जेव्हा मराठीचा अभ्यासच झालो, सहज काही उदाहरणं देता देता मला ह्या ओळी आठवल्या, आणि त्या आठवल्यावर म्हटलं अरे किती गोड होत्या या गोळी आपल्या आईची त्या. आपली आई तर कुठल्या शाळेत गेलेली नव्हती, ह्या ओळी कुठून तिनं आणल्या, हे काय आहे बघ. मग मी म्हटलं मराठीच्या दृष्टीनं काय आहे त्याच्यात पाहूया. आणि मग माझ्या लक्षात आलं, आणि याच्यात खूप धन साठलेलं आहे, खूप धन साठलेलं आहे. त्याच्यात पर्यावरण आहे, त्याच्यात समाजशास्त्र आहे, त्याच्यात कुटुंब व्यवस्था आहे, त्याच्यात संगीत आहे, त्याच्यात गीत आहे, त्याच्यात साहित्य पण आहे. किती गोष्टी याच्यात आहे. आणि एका अडाणी आईला आपल्या हे होतं, जसं आपल्या घरातल्या अडाणी आजोबाला सगळं काही गोष्टी माहीत असतात. आणि मग जसं आता आपण जे नक्षत्र आहेत वेगवेगळे, पर्जन्य त्याप्रमाणे पडतं पहा. मग मृग नक्षत्रानं आपलं पर्जन्य सुरू होतं असं आपण म्हणतो. नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात आणि मग आम्हाला ते भूगोल सांगतं काय ते. पण आपले अडाणी लोक काय म्हणतात, मग मृगाचा पाऊस पडला, मग रोहिणीचा, चित्र नक्षत्र सुरू झालं, स्वाती आहे, वगैरे वगैरे हे नक्षत्र आहे. आणि त्याच्याप्रमाणे मग आपलं पर्जन्यमान जे आहे त्याचं चक्रमान. परंतु यामध्ये मृगाच्या नक्षत्राच्या अगोदर एक पाऊस पडून गेलेला असतो, तो रोहिणी नक्षत्राचा असतो. मृग नक्षत्रानं पर्जन्य सुरू झालेलं नसतं, त्याच्या आधी एक पाऊस असतो, तो रोहिणीच्या नक्षत्राचा असतो. आणि कुणी त्याला अवकाळ्या म्हणतं किंवा वळवाचा म्हणतं, काय काय असते. हे झालं तुमचं ऋतुचक्र. आपल्या कुटुंबामध्ये माझा साधा विषय आहे, आता तूच उभा राहून उत्तर द्यायचं आहे. तू मोठा आहे बरोबर, तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असलेली तुझी बहीण आहे. कुणाचं लग्न आधी होईल घरात? ऐका, त्याला उत्स्फूर्त उत्तर काय दिलं, माझे बहीण लहान असून सुद्धा काय बस. तो उतावळा नवरा नाही बरं का, नाही का, गुन्हेगारा भाषेत पासून लहान असून सुद्धा पण होतं माझ्या बहिणीचं लग्न होईल. हे कोणी सांगितलं, काय सांगितलं, कधी सांगितलं माहिती? जनरली आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये विवाह नावाची एक संस्था आहे, त्यामध्ये घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं लग्न होणं ही फार मोठी जबाबदारी मानली जाते. आणि मग ती लहान जरी असली तरी वडील असलं तर मी नाही बाबा, पोरीचं झाल्याशिवाय मी काय पोराचं करणार, भाऊ असलं तर नाही, बहिणीचं झाल्याशिवाय मी करणार. पर्यायानं लहान असली तरी तिचं लग्न आधी होतं. म्हणजे पहिल्यापासून आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीतलं ते सूत्र आहे. आता कितीही काळ बदललेला असला पर्यायानं बहिणीचं लग्न आधी होतं. मग बहिणीचं लग्न जर भावाच्या आधी झालेलं असेल तर घरात पाळण्यात कुणाचा आधी आणणार? बहिणीचं घालणार ना, साधं सूत्र आहे. पण एवढ्या सांकेतिक स्वरूपात त्या कवितेतून त्या ओळीतून हे सांगितलं जातं. पण आता हे सगळं होत असताना ऋतुचक्राशी कुटुंब व्यवस्थेतल्या ह्या प्रथेचा संबंध जोडला. आणि मग मृगा आधी पाऊस पडतो रोहिणीचा, भावा आधी पाळणा हलतो बहिणीचा. किती सुंदर आहे. याच्यात साहित्याचा गुणधर्म आहे, सूचकतेनं हे सांगितलं. सूचकतेनं, डायरेक्ट नाही सांगितलं, इनडायरेक्ट, त्याला सूचकता असं म्हणतात. आणि मग व्याकरण पण येतो, मृगाचा भावाचा, रोहिणीचा बहिणीचा, चा 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 यमक जुळवलेला आहे, लय आहे, नाद आहे, व्याकरण आहे. मृग पुल्लिंगी शब्द आहे, भाऊ पुल्लिंगी शब्द आहे, रोहिणी स्त्रीलिंगी शब्द आहे, बहीण स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे व्याकरण पण आहे, साहित्य पण आहे, पर्यावरण पण आहे, समाज व्यवस्था पण आहे. तर हे सगळं त्या अडाणी आईला कोणी शिकवलं? याला म्हणतात इंडियन नॉलेज सिस्टम. आणि अशी सिस्टम मग आमच्या बॉटनीत आहे, रसायनशास्त्रात आहे, मॅथ्स मध्ये आहे, भूगोलात आहे, सगळ्यात आहे. आणि ती सिस्टम काय आहे त्याच्यावर आमच्या ह्या सगळ्या सवंगड्यांनी जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेचं सादरीकरण तुमच्या पुढे आता प्रज्ञा या ठिकाणी करून देते आहे. मी प्रज्ञाच्या आधी सूत्र सोपवत आहे की लीडर आहे या ग्रुपची. सुरुवातीला आपापल्या ग्रुप मेंबरचा परिचय करून द्यायचा आणि त्याच्यानंतर मग क्रमाने
इकडून सुरू करणार का इकडून करतो ती चर्चा या मग माहीत तिच्याकडे देतो. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आम्ही नोवा ग्रुपचे मेंबर, द स्टुडंट्स ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट. मी सर्वप्रथम आमच्या ग्रुपमधील सर्वांची ओळख करून देते. सर्वप्रथम नेत्रा साळुंके, त्यानंतर नमस्कार, त्यानंतर कोमल शिंदे, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर प्रतीक्षा समुद्र, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर ऋतुजा शिंदे, नंतर प्रमोद रोकडे, गुड मॉर्निंग अंजली. नंतर संतोष सायकर, नमस्कार. याच्यानंतर सायली होळकर, थँक्यू. हे आमच्या नोवा ग्रुपचे सर्वजण मेंबर. आणि आज आमच्या चर्चेत गेले 2 दिवस झालं आम्ही ग्रुप चर्चा करत आहोत, ग्रुप डिस्कशन करत आहोत. आणि या ग्रुप डिस्कशनचा विषय आहे आमचा भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टीम, IKS. आत्ताच सरांनी सांगितलं आपल्या सर्वांना की IKS म्हणजे नेमकं काय. आणि याच्यावरती प्रत्येक जणांचं, आमच्या ग्रुपमधील प्रत्येक जणांचं वेगवेगळे विचार येतात. प्रत्येक विषयावरती प्रत्येकाचे वेगवेगळे विचार येतात. ते प्रत्येकाने माझ्यासमोर मांडले आणि नंतर मग याची तयारी करून कमी कालावधीत आमच्याकडून आमच्या मतीप्रमाणे जेवढं आम्हाला नॉलेज घेता येईल, जेवढं रिसर्च करता येईल तेवढं आम्ही करून आत्ता आम्ही सर्वांसमोर सादर करत आहोत. तर सर्वप्रथम जसं की आम्ही सर्व फिजिक्स डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहोत, भौतिकशास्त्राचे विद्यार्थी आहोत, तर मला असं वाटतं की सुरुवात आम्ही भौतिकशास्त्रापासून करावी. तर भौतिकशास्त्र म्हणजे नेमकं काय? भौतिकशास्त्र म्हणजे फक्त पुस्तकातील सूत्र, फॉर्म्युला, परत डेरिव्हेशन हे नव्हे. तर भौतिकशास्त्र म्हणजे जे आजूबाजूला आपल्या घडत आहे, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, वारा वाहतो, पाऊस येतो, हे सर्व निरीक्षण आहे ते म्हणजे भौतिकशास्त्र. पूर्वी आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी खरं तर निरीक्षण केलं, निसर्गाचं निरीक्षण केलं आणि तो निसर्ग, हवा कशी, प्रकाश कसा दिसतो याचं निरीक्षण केलं. जर मी तुम्हाला विचारलं असता की भारताने जगाला काय दिलं, तर उत्तर काय असेल? 0, अजून पाय, अजून असं सर्व उत्तर माझ्यासमोर येतील. परंतु मला जर तो प्रश्न विचारला तर मी काय म्हणेन, तर भारताने जगाला विचार करण्याची पद्धत दिली. आणि ही पद्धत ऋषी मुनींनी अगोदरपासून निरीक्षण करून आपल्यासमोर विविध प्रकारचे सिद्धांत मांडले, विविध प्रकारचे विचार मांडले. आणि त्यातलीच एक भौतिकशास्त्रातील संकल्पना म्हणजे अणु आणि परमाणु. अणु आणि परमाणु यांचं कानट, भौतिकशास्त्रज्ञ कानट यांनी आपल्या ग्रंथात वैशेषिक सूत्र या ग्रंथात त्यांनी उल्लेख केला होता. हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. आणि याच्यानंतर आपल्याला माहिती, गुरुत्वाकर्षणचा शोध कुणी लावला? गुरुत्वाकर्षणचा शोध? आयझॅक न्यूटनने. परंतु आयझॅक न्यूटनच्या अगोदरही भौतिकशास्त्रज्ञ भास्कर यांनी त्यांच्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला. ते काय म्हणत होते, त्याच्यात काय लिहिलं होतं, तर पृथ्वी ही आजूबाजूच्या वस्तूंना आपल्याकडं खेचत असते. हे कधी झालं? आयझॅक न्यूटन यांनी शोध लावण्याच्या आधी झालं. आणि मग आयझॅक न्यूटन यांनी गणिती स्वरूपात त्याचं रूपांतर केलं, जे आपण आज शिकतो. आणि याच्यानंतर हे अजून 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. मग या ज्ञानेश्वरीमध्ये ते उच्चार करतात की उदय अस्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मक न जाणे कर्मीची असता. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मयोग सांगताना या सूर्य एका जागेवरती असतो आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते, हे कधी सांगितलं? 12व्या शतकात सांगितलं. आणि मग नंतर 16व्या शतकामध्ये कोपर्निकस यांनी त्याचं मॉडेल गणिती स्वरूपात केलं. आणि त्याच्याही अगोदर ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख होण्याच्या अगोदर 5व्या किंवा 6व्या शतकात आर्यभट्ट यांनी ग्रहण आणि पृथ्वी
सूर्याभोवती फिरते याचा उल्लेख केला होता. आणि अशाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञांनी आपले योगदान दिलं आहे. ध्वनिशास्त्र झालं, प्रकाशशास्त्र झालं, खगोल निरीक्षक झालं, चुंबकत्व आणि यांत्रिकी अशा इत्यादी क्षेत्रांमध्ये भौतिकशास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलं. एवढंच नव्हे तर याच्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजे अजून खूप आहे बोलण्यासारखं, परंतु मी इथे थांबते आणि नंतर आमच्या ग्रुपमधील नेत्र काउंसिल आपल्याला थोडंसं मराठी माझी मायबोली याविषयी थोडंसं आणि मराठी साहित्यांबद्दल तिचे विचार मांडेल. नमस्कार. आज मी मराठी साहित्याबद्दल बोलणार आहे. मराठी साहित्य हे आपली आई सारखे आहे, जे आपल्याला लहानपणापासून संस्कार देत आले आहे. मराठी साहित्य हे आपल्या मराठी भाषेत निर्माण झालेले आहे. जसे काव्य, कथा, कादंबरे, आत्मचरित्र, निबंध आणि इतर साहित्य प्रकारचा वारसा यांचा इतिहास सुमारे 800 वर्षांहून अधिक पुराणा आहे. संत साहित्य 13वे ते 17वे शतक या भक्ती चळवळीमुळे मराठी साहित्याचा मोठा विकास झाला. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले. संत नामदेव महाराजांनी अभंग, संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा, संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत असे ग्रंथ अभंग लिहिले. आपण लहानपणापासून रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी तर ऐकतच आलो आहे. रामायण हे हिंदू कालगणनेतील युगात घडले. रामायण हे आपल्याला वडिलांचे वचन, भावाचे प्रेम तसेच सत्याचा विजय हे कळून दिले. महाभारत हे द्वापार युगातील शेवटी 3ऱ्या युगात घडले. हिंदू कालमापनेनुसार हे युग संपूर्ण लगेच कलियुग सुरू झाले. त्याच्यानंतर भारतीय शिक्षण पद्धती याच्याविषयी कोमल शिंदे आपल्या समोर काही विचार मांडत आहेत. भारतीय शिक्षण पद्धती. मी आज भारतीय शिक्षण प्राचीन आणि आधुनिक या गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर भारतीय शिक्षण परंपरा ही सुरुवातीला वैदिक काळात सुरू झाली. इसवी सन पूर्व 1500 ते 500 सुमारे या वेळेपासून ती सुरू झालेली आहे. त्या काळात प्रामुख्याने गुरुकुल ही पद्धत होती. गुरुकुल पद्धत म्हणजे ती गुरूंच्या आश्रमात राहून विद्यार्थी शिक्षण घेत असत. तर त्या शिक्षणामध्ये शारीरिक, नैतिक, धार्मिक विकास करणे हा होता. शिक्षणामध्ये वेद, उपनिषद, व्याकरण, गणित, आयुर्वेद, योग, खगोलशास्त्र, संगीत, तंत्रज्ञान आणि धनुर्विद्या या गोष्टींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करायची, त्यामुळे स्वावलंबीसाठी आणि शिस्त विकसित होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना गुरुदक्षिणा दिली जात असत. प्राचीन काळात भारतीय प्रसिद्ध शिक्षण केंद्र म्हणून तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ तसेच विक्रमशिला विद्यापीठ हे विद्यापीठे ओळखली जात होती. तर बाहेरून इतर देशातून सुद्धा आपल्या भारतात शिकण्यासाठी विद्यार्थी येत असत. तर आधुनिक काळात शिक्षण पद्धती ही ब्रिटिश लोकांनी आणली. इसवी सन 1835 मध्ये या शिक्षणाची धोरणे इंग्रज शिक्षणाला चालना मिळाली. स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वांसाठी शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तांत्रिक शिक्षणावर अधिक भर दिला. आज शिक्षण शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे तसेच ऑनलाईन माध्यमातून दिली जातात. आधुनिक शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिक संशोधन यासारख्या व्यावसायिक कौशल्यांसाठी महत्त्व दिले जाते. धन्यवाद. खरं तर एक सूचना आहे की सर्वांनी कृपया आणि 2 दिवस झालं मेहनत केली ते ऐकावं. मोबाईल कोणी बघू नये, सर्वांना विनंती. आपले भारतीय आयुर्वेद हे सर्व जगाने आत्ता स्वीकारलं आहे आणि त्याच्याविषयी आपले विचार मांडण्यासाठी येत आहे प्रतीक्षा समुद्र.
गुड मॉर्निंग सर्वांना. मी ICS म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञान प्रणालीमधील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आयुर्वेद आणि मेडिकल सायन्स. तर आयुर्वेद म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का? काय आयुर्वेद म्हणजे सांगू शकतो कोणी? तर आयुर्वेद म्हणजे जीवनाचं शास्त्र जे आज आपण मेडिकल सायन्स शिकतो त्याचा पाया म्हणजेच आयुर्वेद आहे. आयुर्वेदात वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आयुर्वेदातील 2 महान आचार्य होऊन गेले, एक म्हणजे चरक आणि दुसरे म्हणजे सुश्रुत. तर चरक म्हणजे कोण? तर चरक यांना फादर ऑफ मेडिसिन इन आयुर्वेदा, त्यांना फादर ऑफ मेडिसिन म्हणलं जातं. चरकांनी चरकसंहिता नावाचा ग्रंथ लिहिलेला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी रोग होण्यापूर्वीच त्याची काळजी कशी घ्यायची हे सांगितलं आहे. जसं की आपण बघतो आपल्या आजी आजोबा असो किंवा आपली जी जुनी पिढी असो ते आजही लिंबाच्या काड्यांनी ब्रश करतात, कारण लिंबाच्या कडवटपणामुळे आपल्याला पित्त होत नाहीये जास्त, त्याच्यामुळे त्यांनी ब्रश केला जातो. आयुर्वेदातील दुसरे आचार्य म्हणजे सुश्रुत. सुश्रुत यांना शस्त्रक्रियेचे जनक म्हणजे फादर ऑफ सर्जरी म्हणलं जातं. त्यांनी सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात त्यांनी 300हून अधिक शस्त्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे आणि त्या शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या साधनांचा उल्लेख केलेला आहे. प्लास्टिक सर्जरी असो किंवा विविध शस्त्रक्रिया असो त्याचाही उल्लेख त्यांनी त्याच्यात केलेला आहे. आयुर्वेदात देखील शस्त्रक्रिया होत होत्या. फरक फक्त एवढाच होता की जे आता मेडिकल सायन्समध्ये विविध नवीन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया होतात त्याचं कंपॅरिझन केलं तर त्याच्यापेक्षा कमी होत होत्या. फक्त त्या नैसर्गिक पद्धतीने आणि पारंपरिक साहित्याने होत होत्या. आता वेगवेगळ्या सर्जरी आलेल्या आहेत, जसं की लेझर सर्जरी, रोबोटिक सर्जरी आणि सर्जरी दरम्यान रुग्णाला रोग होऊ नये म्हणून आता इनर्शिया म्हणजे धूळ दिली जाते, त्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. आयुर्वेदाच्या काळात गोळ्या औषधी जास्त प्रमाणात नव्हते, त्यावेळेस लोक औषधी वनस्पतींचा जास्त हे घेत होते. औषधी वनस्पतींचा जास्त उपयोग केला जात होता. औषधी वनस्पतींच्या द्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास भर दिला जात होता. आपल्या आई आजी असो ज्यावेळेस आपल्या सर्दी खोकला होते त्यावेळेस घरगुती काढा वगैरे करून देतात, त्याने आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो. तेच आता लोक ते करण्यापेक्षा जास्त करून मेडिकल सायन्सचा वापर करतात, म्हणजे गोळ्या औषधं. ज्या आपण पहिल्या काळात जसं की तुळस हळद वगैरे त्याचा उपयोग केला जात होता, त्याचा संबंध आपण आता जे शिकत आहोत वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी विभाग त्याद्वारे त्याचं हे करत होते. आत्ताच्या औषध आहेत ते क्लिनिकल चाचण्यानंतर किंवा वैज्ञानिकांच्या संशोधनानंतर केली जातात, जसं की फॉरेन टेस्ट वगैरे. त्याचा संबंध आपण शिकत असलेल्या केमिस्ट्री विषयाशी म्हणजे रसायनशास्त्राशी जोडलेला आहे. म्हणजे आपण याच्यातून पाहू शकतो की आपण हळूहळू कसं आयुर्वेदाकडून मेडिकल सायन्सकडे आलेलो आहे. त्याच्यानंतर आरोग्य म्हणजे काय? तर आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल म्हणजे आरोग्य. आयुर्वेदात योग्य आहार, व्यायाम आणि योगा दिनचर्या यांना महत्त्व दिले आहे. मेडिकल सायन्समध्ये रुग्णांचे निदान, उपचार, लसीकरण आणि तात्कालीन सेवा यावर जास्त भर दिलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गंभीर आजारांना प्रभावी उपचार शक्य झाले आहेत. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती, इसवी पूर्व किंवा आतापर्यंत कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर कोणतेच निदान नव्हते. असं म्हणलं जायचं की ज्याला कॅन्सर होतो तो माणूस जगत नाही किंवा मृत्यू पावतो. तर आता तसं नाही राहिलेले. मेडिकल सायन्सच्या ह्याच्यात आधुनिक तंत्रज्ञानाचाही भरपूर विकास झालेला आहे. त्याच्यातून कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर देखील उपचार आलेले आहेत. जसं की आपण रेडिओथेरपीद्वारे हाय एनर्जी एक्सरेज किंवा
किंवा गॅमारेज वापरून कॅन्सर सेल नष्ट करू शकतो. एक्सरेस कॅन्सरचे डीएनए खराब करतात, त्यामुळे सेल्स वाढू शकत नाही आणि त्याच्यामुळे जो भाग कॅन्सर झालेला आहे तोच भाग डिटेक्ट होतो. आजूबाजूच्या चांगल्या सेल्सला नुकसान होत नाही. आणि रेडिओथेरपीद्वारे आणि सिटी स्कॅन, MRI यासारख्या तंत्रज्ञानामागे फिजिक्स विषयाचा खूप मोठा हात आहे. तर तुम्हाला या सगळ्यातलं समजत असेल की आयुर्वेदाकडून मेडिकल सायन्सकडे आपण कसे आलो आणि आपण जे विषय शिकतोय सध्या फिजिक्स असो, बॉटनी असो, केमिस्ट्री असो किंवा बाकीचे विषय त्याचा मेडिकल सायन्सचे आणि आयुर्वेदातले जे आले त्याच्याशी भरपूर संबंध आहे. भारताने फक्त आयुर्वेद, योग, परत शिक्षण पद्धती फक्त एवढंच याच्यातच तो पुढारलेला नव्हता, तर तो अगोदर गणिती क्षेत्रात सुद्धा खूप पुढारलेला होता. शून्य असेल, दशमान पद्धती असेल, हे आपल्याला भारताने दिलेलं आहे आणि याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या समोर येत आहे ऋतुजा शिंदे. आज आपल्या चर्चेचा विषय भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजे भारतीय गणित हा आहे. भारताला प्राचीन काळापासून ज्ञानाची भूमी अशी मानली जाते. वेद, उपनिषदे, आयुर्वेद, योग यासोबतच गणित क्षेत्रातही भारताने जगाला अमूल्य योगदान दिले आहे. भारतातील सर्वात मोठा शोध, गणितातला सर्वात मोठा शोध म्हणजे शून्य. शून्याचा शोध लागल्यामुळे गणित अचूक, सोपे, अधिक प्रभावी झाले. आज संगणक, मोबाईल, इंटरनेट आणि अधिक तंत्रज्ञानाचा पाया हा शून्यावर आधारित आहे. भारताने जगाला दशमान पद्धती म्हणजे डेसिमल सिस्टीम ही सुद्धा दिली. यामुळे मोठ्या संख्येची गणना शक्य झाली. ही पद्धत केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात स्वीकारण्यात आली. भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले, जसे की आर्यभट्ट यांनी पाहिले मूल्य मांडले. तसेच त्यांनी खगोलशास्त्रातही महत्त्वपूर्ण संशोधन केले. तसेच ब्रह्मगुप्त यांनी शून्यावरून असंख्य नियम स्पष्ट केले. तसेच भास्कराचार्य यांनी लीलावती व बीजगणित हा ग्रंथ लिहिला. त्यातून त्यांनी गणित सोप्या उदाहरणाद्वारे शिकवले. तसेच आधुनिक काळातील श्रीनिवास रामानुजन यांनी जगाला अद्भुत गणितीय सूत्रे दिली. आज भारतीय गणिताचा उपयोग अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, AI, बँकिंग, डेटा सायन्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे. भारतीय गणित हे केवळ इतिहास नसून ते आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाचा मुख्य पाया आहे. यानंतर अजून एक अमूल्य देणगी भारताची म्हणजे योग आणि याच्याबद्दल आपले मत मांडण्यासाठी येत आहे प्रमोद रोकडे. Good morning, all of you. Today we discuss about yoga. What is mean by yoga? Yoga is our life most important. Yoga become largest amount of globally invented of India. India is the father of yoga because India's December 2024 in proposal United Nations declared in 21 June of 2015. Because yoga is our life most important because stress management and some depression and anxiety and his footprint our ancient of India. This is early spread and industrial civilization 3000 to 5000 BC. This is our nations of teachers like their five chakra, our life most important, Dam, Ram, Yam, Sham. Their Bhagavad Gita is footprint our path of action, path of duration and path of knowledge. Thank you. जर मन निरोगी असेल तरच आपलं शरीर निरोगी असतं. याच्यासाठीच आपण योगाचा उपयोग करतो. योगानंतर आपण एका अतिशय सुरेल पैलूकडे आपण ओळख आहोत आणि तो म्हणजे संगीत. आणि संगीताविषयी बोलण्यासाठी येत आहे संतोष पाईकर. सर्वांना नमस्कार. आज मी संगीत नृत्य वाद्य याविषयी बोलणार आहे.
तर संगीत नृत्य वाद्य हे विचार मनामध्ये आले तरी आपल्या मनामध्ये वेगळ्याच प्रकारची इच्छाशक्ती ऊर्जा आनंद निर्माण होतो आणि हे फक्त संगीत नृत्य वाद्यामुळे होऊ शकतं. आणि कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल, सांस्कृतिक असेल, लग्न समारंभ असेल किंवा कीर्तन महोत्सव असेल, कुठल्याही ठिकाणी संगीताचा नृत्याचा वाद्याचा प्रामुख्याने भाग असतो. त्यानंतर आपल्या भारतातील संस्कृतीमध्ये संगीत नृत्य वाद्य यांचा खूप महत्त्व आहे. हे तीनही एकमेकांशी जोडलेले आहेत. संगीताशिवाय नृत्य पूर्ण आहे आणि नृत्याशिवाय संगीत आता तिन्हीचा एकमेकांशी सुसंबंध आहे. सर्वप्रथम संगीताबद्दल बोलायचे झाले तर संगीत म्हणजे स्वर लय आणि ताल यांचा सुंदर संगम आहे. संगीत हे फक्त मनोरंजनासाठी नाही नसून ते आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आनंद, दुःख, भक्ती किंवा प्रेरणा अशा प्रत्येक भावनेसाठी संगीत आपल्या सोबत असते. त्यामध्ये पारंपरिक संगीतामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत असेल, कर्नाटकी शास्त्रीय संगीत असेल, त्यानंतर भजन असेल, कीर्तन असेल, अभंग असेल, भारुड असेल, लावणी असेल, पोवाडा असेल किंवा गोंधळ असेल, ओवी असेल, लोकगीते हे सर्व पारंपरिक जुने संगीताचे प्रमुख प्रकार मानले जातात. आपल्या नृत्याबद्दल बोलायचे झाले तर नृत्य हे एक सुंदर कला आहे. आपल्या भारतात भरतनाट्य, कथक, ओडिसी, मणिपुरी, कथकली अशी शास्त्रीय नृत्य आहेत. तसेच लावणी, लेझिम, गोंधळ, कोळी नृत्य यासारखी लोकनृत्य आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या काळात हिपहॉप, फ्रीस्टाईल, कंटेम्पररी आणि ताली यासारख्या आधुनिक नृत्यशैली खूप लोकप्रिय मानली जाते. शास्त्रीय नृत्य म्हणजे काय तर भारतीय परंपरा आणि शास्त्रीय नियमावर आधारित नृत्य प्रकार. यात भाव, राग, ताल आणि अभिनय याचा प्रवेशवस्तू असते. वाद्याबद्दल बोलायचे झाले तर तबला, पखवाज, बासरी, सतार, वीणा, हार्मोनियम आणि शहनाई ही आपल्या पारंपरिक वाद्याची उदाहरणे आहेत. तर आजच्या काळात गिटार, पियानो, ड्रम, कीबोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संगीत, नृत्य, वाद्य यामुळे आपले मनोरंजन होते, तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या संस्कृतीचे जतन होते. त्यामुळे आपण आधुनिक कलेचा स्वीकार करतानाच आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचाही अभिमान बाळगला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन की संगीत, नृत्य आणि वाद्य ही केवळ कला नसून ते आपल्या संस्कृतीची ओळख आणि आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. थँक्यू. याच्यानंतर अजून एक आपल्या ज्ञान प्रणालीचा एक महत्त्वाचा वारसा म्हणजे वास्तुकला. आपल्या समोर वास्तुकलेविषयी बोलण्यासाठी येत आहे सायली होळकर. नमस्कार. मी वास्तुकलेविषयी बोलणार आहे. भारतीय वास्तुकला ही 5000 वास्तुकला आहे. त्यामध्ये लेण्यातील मंदिरे, दगडात कोरून तयार केलेल्या गुहा म्हणजे लेणी, बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माची लेणी भारतामध्ये आहे. महाराष्ट्राची लेणी ही अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक गणपतीचे स्थान असून दगडामध्ये कोरलेली आहे. अजिंठा लेणी येथील भित्तिचित्रे आणि वेरूळ लेणी येथील कैलास मंदिरे जगप्रसिद्ध आहे. तसेच मंदिरे, भारतीय मंदिरे दगडी शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. मंदिराच्या भिंतीवर देवदेवतांचे, प्राणी वनस्पतींचे, प्रसंगांची पौराणिक सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. आज जेवढं तंत्रज्ञान पुढे गेलेले असून अगोदरच्या काळातील मंदिरे, वास्तू यांसमोर ते पडते. प्राचीन काळातील वस्तू अजूनही शेकडो वर्ष झाली तरी टिकून आहे. परंतु जुनी मंदिरे आपण पाहतो त्यावरती हाताने कोरलेली नसती सुबक सुंदर दिसून येते. त्यावरून समजते की आपला देश तेव्हापासून किती पुढारलेला आहे. भारतीय लेणी आणि मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नसून ती भारतीय शिल्पकला आणि संस्कृती वारशात अमूल्य प्रतीक आहे. त्यांच्या कलात्मक सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता आहे. धन्यवाद. अगदी 5 मिनिटांमध्ये मी या सगळ्यांचं कन्क्लुजन सांगू इच्छिते. तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की आपण भारतीय ज्ञान प्रणाली याविषयी आम्ही ग्रुप चर्चा केली आणि तुमच्यासमोर सर्वांसमोर सादर केली. आणि सर्वप्रथम आपण मराठीवरती आपण नेत्राने तिथे विचार मांडले. मराठी